26/11નો આતંકવાદી હુમલો મુંબઈમાં થયો હતો। તે ભયાનક રાત્રે કસાબ અને તેના સાથીઓ સમુદ્ર માર્ગે શહેરમાં પ્રવેશ્યા અને મુંબઈના માછીમારો આ પ્રવેશના સાક્ષી હતા। આ માછીમારોમાંથી એક ધોંડુ જગતાપ હતો। તે રાત્રે તેમણે શું જોયું, કસાબ કેવો દેખાતો હતો, તેની પાસે કયા શસ્ત્રો હતા, ચાલો સાંભળીએ તે સમયે ધોંડુ જગતાપે શું જોયું, फक्त मुंबई समाचार पर। 26/11ला जी घटना झालेली ती फार वाईट घटना होती आणि त्यांची आठवण आम्हाला आता पण येते। पण काय आता ते टेररिस्ट आले तेव्हा आम्ही इकडे कामं बिमं करत होते, मच्छीची नेट साफ करत होते। ते अचानक वर चढले बोटीने आणि त्यांनी पूर्ण मुंबईमध्ये धमाका केला। नंतर काय ते इकडे गेले आणि आम्हाला त्याची बिलकुल कल्पना नव्हती काय टेररिस्ट आहे म्हणून। नाही तर आमच्या लोकांनी पण त्यांच्यावर काहीतरी म्हणजे हे धावपळ केली असती पकडायची, पण तसं काय झालं नाही आणि ते काय ताबडतोब इकडे तिकडे निघून गेले। आणि 17 वर्षानंतर आता भरपूर बदल झालेला आहे, कारण आता सरकारने एवढी यंत्रणा तयार केलेली आहेत काय ते पूर्ण जातीने लक्ष देतात। आणि ज्या टायमाला आम्हाला नंबर दिलेला टोल फ्री तो आत्तासुद्धा व्यवस्थित चालतो आणि पोलिसांचं पण संपूर्ण लक्ष आता किनारपट्टीवर असते। आणि पोलिसांचा संबंध आणि आमचा मच्छीमारांचा संबंध फार चांगला आहे। आता जरा काही हालचाल झाली तर आम्ही त्याला कळवतो ताबडतोब आणि ते पण आम्हाला चांगले सहकार्य करतात आणि आम्ही पण त्यांना भरपूर सहकार्य करतो। आणि असे आमच्या बोटीवर आता यंत्र दिलेत सरकारने का ते यंत्रणेने ताबडतोब माहिती पडते आणि आम्ही त्याच यंत्रणेने ताबडतोब कोस्टगार्ड किंवा पोलीस सागरी त्यांना ताबडतोब कळवतो।